हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रगीत वर्ल्ड। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आपण जे रेडीमेड ब्लाउज घेतो त्यामध्ये कप असतात, तर ते कप जर आपल्याला पाहिजे नसतील तर कसे काढायचे। म्हणजे पॅडेड जे ब्लाउज असतात तर त्यातील आपल्याला पॅड हवा नसेल तर त्यासाठी पॅड ब्लाउजमधून रिमूव्ह कसं करायचा, तर आपण हे घरच्या घरी करू शकतो। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा। तर जेव्हा आपलं ब्लाउज असतो तर त्याचे समोरचे जर हुक असतील तर साईडला दोन आपल्याला फिटिंगसाठीच्या ज्या शिलाया असतात तर त्या शिलाया उसवायच्या। तर जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर शिलाई खूप मोठीच आहे, खूप जास्त बारीक नसते। तर आपण आपल्या घरच्या कोणत्याही सुईच्या साहाय्याने इझिली ही शिलाई उसवू शकतो। तर जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला पण सेम तशा प्रकारेच याची शिलाई उसवून घ्यायची आहे। तर बघा मी थोडीशीच शिलाई उसवलेली आहे, खूप जास्त आपल्याला शिलाई उसवायची गरज नाही। शिलाई जेव्हा आपण ब्लाउजची उसवतो तर काळजीपूर्वक शिलाई उसवायची आहे व्यवस्थित, जसं की तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये, आणि इझिली उसवते, त्याला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर अशा प्रकारे आपला जो मधला पार्ट असतो तर तिथली आपल्याला शिलाई उसवायची आहे। तर जसं की तुम्हाला दिसत आहे शिलाई उसवून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आतमध्ये एक पॅड दिसतो आणि आतमध्ये पण पॅडला एक शिलाई मारलेली असते जेणेकरून पॅड किंवा कप हल्ल्या जाऊ नये त्यासाठी। तर ती पण शिलाई आपल्याला उसवून घ्यायची आहे। तर बघा मी आता ही मधली पण शिलाई उसवून घेत आहे आणि ही शिलाई उसवून झाली की अलगद आपण हाताच्या साहाय्याने पॅड बाजूला काढून घ्यायचा। जसं की तुम्ही पाहिलेलं आहे तर एका साईडचा पॅड काढून झालेला आहे। तर पॅड काढण्याचं कारण म्हटलं तर बऱ्याच वेळेला पॅड थोडेसे मोठे असतात किंवा आपल्याला नकोसे असतात। तर अशा वेळी अशा प्रकारे आपण पॅड रिमूव्ह करायचा आणि त्यानंतर जिथून आपण शिलाई उसवलेली आहे तर तिथे परत शिलाई मारायची। मशीनवर पण मारू शकता तुम्ही, मशीनवर मारलेली चांगली फिटिंग आणि व्यवस्थित राहील, त्यामुळे मशीनवरच शिलाई मारायची आहे। तर अशा प्रकारे आता एक साईड झालेली, त्यानंतर दुसऱ्या साईडला पण सेम हीच मेथड फॉलो करायची आहे जेणेकरून दोन्ही साईडचे पण पॅड आपण घरच्या घरी अलगद अशा प्रकारे रिमूव्ह करू शकतो। अशा प्रकारे दोन्ही साईडच्या शिलाई माझ्या काढून झालेल्या आहेत आणि पॅड पण काढून झालेले आहेत। तर आता दोन्हीकडून आपल्याला याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि ब्लाउजचा आपला हा फायनल लुक आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल झाला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा। बाय बाय, भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये।